मंडळी, जीवनाशी संबंधित पाण्याबाबत ज्योतिषशास्त्रात विविध नियम सांगितले गेले आहेत, ज्या पाण्याशिवाय सनातन परंपरेत कोणतेही शुभ कार्य अशक्य आहे। त्या पाण्यासाठी घरात नेहमी योग्य दिशा निवडावी। वास्तुशास्त्रानुसार घर बांधताना पाण्याशी संबंधित वास्तूकडे दुर्लक्ष केले जाते। तिथे नेहमीच काही ना काही समस्या राहतेच। अनेक वेळा घरातील लोक पाण्याशी संबंधित वास्तुदोषांमुळे दरिद्री होतात आणि घरातील गृहिणी नेहमी आजारी असतात। घरातील पाण्याच्या जागेसाठी वास्तूमध्ये कोणते नियम सांगितले आहेत ते जाणून घेऊया। वास्तूनुसार विहिरी, कूपनलिका, जलतरण तलाव इत्यादी नेहमी ईशान्य भागात असाव्यात। वास्तू नियमानुसार ईशान्य भागात विहीर बनवणे अत्यंत शुभ मानले जाते। या दिशेने एक विहीर बनवल्याने सर्व प्रकारचे ऐश्वर्य मिळते। वास्तूनुसार जर पूर्व दिशेला विहीर किंवा बोरिंग बनवायची असेल तर उत्तर दिशेला थोडे खोदले पाहिजे। असे केल्याने घराची आर्थिक स्थिती मजबूत होते। वास्तूंच्या नियमानुसार आग्नेय दिशेने कधीही विहीर किंवा बोरिंग इत्यादी बनवू नये। असे केल्याने मुलगा किंवा मुलाला आपत्तींना सामोरे जावे लागते। वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला विहीर किंवा कूपनलिका बांधल्यास घरातील स्त्रीला त्रास होतो। वास्तुनुसार नैऋत्य दिशेला विहीर किंवा बोरिंग वगैरे असणे हे घराच्या प्रमुखांसाठी अत्यंत हानिकारक आहे। वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला विहीर किंवा बोरिंग इत्यादी बनवल्याने शत्रूंचे भय वाढते आणि मित्रसुख कमी होते। वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला घरामध्ये भूमिगत पाण्याची टाकी बनवायची असेल तर ती वायव्य, नैऋत्य, आग्नेय आणि दक्षिण दिशेला चुकूनही बनवू नये। वास्तुनुसार भूमिगत पाण्याच्या टाकीसाठी सर्वोत्तम स्थान ईशान्य आहे। याशिवाय उत्तर, पश्चिम आणि पूर्व दिशेलाही भूमिगत टाकी बनवता येते। वास्तुनुसार जर छतावर पाण्याची टाकी बांधायची असेल तर ती पश्चिम आणि उत्तर दिशेला मधोमध किंवा वायव्य आणि पश्चिम दिशेच्या मधोमध बांधली पाहिजे। वास्तुनुसार टाकी ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कोपऱ्यात छतावर टाकी चुकूनही बांधू नये। वास्तुनुसार नेहमी प्रयत्न करा की घराचे सर्व पाणी ईशान्येकडून इमारतीबाहेर पडले पाहिजे। वास्तूच्या नियमानुसार बाथरूमचे पाणीही ईशान्येकडे जायला हवे। मंडळी, वास्तुशास्त्रात दिशांना फार महत्त्व आहे। वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा सर्वात शुभ मानली जाते। ईशान्य दिशा ही देवाची दिशा मानली जाते। कोणत्याही इमारतीतील केंद्र भागाच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या मधल्या भागाला ईशान्य कोपरा म्हणतात। आपण राहत असलेल्या घरात सकारात्मक ऊर्जा असणं फार गरजेचं असतं। त्यामुळे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर ठेवलं पाहिजे। देवघराच्या स्थानासोबतच ईशान्य दिशा ही पाण्याच्या स्रोतासाठी देखील फार शुभ मानली जाते। म्हणजेच घरातील पाण्याच्या टाकी आणि पाण्याची इतर भांडी ईशान्य दिशेला ठेवणं योग्य आहे। मंडळी, ईशान्य दिशेला जलस्रोत निर्माण करण्यासोबतच काही दिवस तिथे गायीसह तिच्या वासराला बांधलं तर तुमच्या परिसरातील कोणतंही काम विनाअडचण पूर्ण होतं। ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती वैद्यकशास्त्रातील नियमांचे पालन करून निरोगी जीवन जगू शकते, त्याचप्रमाणे वास्तुशास्त्राच्या तत्वानुसार आपली इमारत बांधून किंवा वास्तुशास्त्रातील उपायांचा अवलंब करून आपण आपल्या जीवनात समृद्धी आणि आनंद मिळवू शकतो। हे उपाय साधे आणि सोपे असतात, तुम्हीही ते करू शकता। मंडळी, पाण्याला केवळ शास्त्रोक्तच नव्हे तर वास्तुशास्त्रातही महत्त्वाचे मानले जाते। वास्तुशास्त्रानुसार पाण्याला घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यास मदत करणारा स्रोत मानले जाते। यासाठी घराच्या मुख्य दारात पाण्याने भरलेले भांडे ठेवण्याचा सल्ला दिला जातो। असे केल्याने वाईट शक्ती मुख्य दरवाजेच्या आत येण्यापासून रोखते आणि घरातील लोकांचे दुर्भाग्यापासून संरक्षण होते। याशिवाय इतर अनेक अडचणींपासून तुमचे जीवन वाचवण्यास मदत होऊ शकते। हा उपाय तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। वातावरण मंगलमय होण्यासाठी घराच्या प्रवेशद्वारावर पाण्याने भरलेले भांडे ठेवू शकता। घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचाही हा एक उत्तम पर्याय असू शकतो। पाण्याने भरलेलं भांडं दारात असणं घरात प्रवेश करणाऱ्या पाहुण्यांना चांगले दर्शन देते आणि पाहुणचाराचे प्रतीक मानले जाते। पाणी भरून ठेवण्याचे हे भांडे तांबे किंवा पितळ यासारख्या वास्तुशास्त्र अनुकूल धातूचे बनवलेले असावे। भांड्यातील पाणी नियमितपणे बदललेले पाहिजे आणि भांडे देखील पूर्णपणे स्वच्छ केले पाहिजे। दारात पाण्याचे भांडे ठेवण्यासाठी योग्य जागा निवडण्यासाठी वास्तुतज्ञाचा सल्ला घ्यावा। हे भांडं एखाद्या टेबलावर किंवा कशावर तरी थोड्या उंचावर ठेवणे अधिक योग्य असेल, जेणेकरून ते पाहुण्यांना सहज दिसेलही। घराच्या दारात पाण्याचे भांडे ठेवण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की ते थेट सूर्यप्रकाश किंवा उष्णतेजवळ ठेवणं टाळावं। मंडळी, वास्तूनुसार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नेहमी स्वयंपाकघराच्या ईशान्य कोपऱ्यात केली पाहिजे।
वास्तूनुसार नेहमी ग्लासमध्ये जेवढे पाणी प्यायचे आहे तेवढेच घ्या. पिण्याचे पाणी कधीही वाया जाऊ देऊ नये, कारण ग्लासमध्ये पाणी सोडणे हा एक प्रकारचा दोष आहे. वास्तू नियमानुसार पाईपमधून किंवा घराच्या कोणत्याही टॅपमधून पाण्याची गळती होऊ नये. वास्तूमध्ये हा पाण्याशी संबंधित गंभीर दोष मानला जातो. हा वास्तू दोष लवकरच दूर केला पाहिजे, अन्यथा एखाद्याला गंभीर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. वास्तूनुसार वॉशरूम ओले ठेवू नये. वापरल्यानंतर ते सुकवले पाहिजे आणि तेथे कोळ्याचे जाळेही कधी होऊ देऊ नका. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी कधीही पाण्याची टाकी किंवा बोरवेल, विहीर इत्यादी नसाव्यात. पाण्याशी संबंधित अशा वास्तुदोषामुळे अनेक समस्या निर्माण होतात. वास्तू नियमानुसार जर भूमिगत पाण्याची टाकी, बोरवेल किंवा हातपंप घरात बसवायचा असेल तर तो नेहमी उत्तर किंवा ईशान्य दिशेला असावा. वास्तूनुसार घराच्या भिंतीला लागून कोणताही नाला किंवा नदी असू नये. समुद्र किंवा गंगा इत्यादी पवित्र नद्यांचे पवित्र पाणी नेहमी पूजा घरातच ठेवावे. दररोज पूजा घरात आणि आपल्या घरात गंगाजल शिंपडावे. यामुळे घरात शुभ आणि सकारात्मक ऊर्जा राहते. वास्तुशास्त्रानुसार घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा तुम्ही व्यवसाय नोकरीमध्ये समस्यांना तोंड देत असाल तर नक्कीच पाण्याचे कारंजा घरात ठेवा, परंतु ते कॉरिडॉर किंवा बाल्कनीमध्ये ठेवले जाईल याची काळजी घ्या. यामुळे घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहील, तसेच संपत्तीतही वाढ होईल. व्यवसाय नोकरीच्या समस्याही दूर होतील. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जर बाग असेल तर तेथे पाण्याच्या कारंजा नक्कीच बांधून घ्या, परंतु एका दिशेने असलेला पाण्याच्या प्रवाहाची दिशा कधीही बाहेरील बाजूला नसावी. त्याचा प्रवाह नेहमी घराकडे असावा. असं म्हणतात की जर प्रवाह घराबाहेरच्या दिशेला असेल तर पैसे कमी होण्याची शक्यता वाढते. घरामध्ये पाण्याचे कारंजे उत्तर किंवा दक्षिण पूर्व दिशेने ठेवले पाहिजे. या दिशेने पाण्याचे कारंजे असल्याने कारकीर्द आणि कुटुंबात सुख समृद्धी होते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल किंवा काम चांगले होता होता अचानक खराब होत असेल तर पाण्याचे कारंजे बसवल्यास तुम्हाला खूप फायदा मिळू शकतो. परंतु जर काही कारणास्तव तुम्हाला पाण्याचे कारंजे ठेवणे शक्य नसेल तर मग मातीच्या भांड्यात पाणी भरून ते घराच्या ईशान्य दिशेला ठेवा. मानले जाते की असे केल्याने घरातील लोकांचे दुर्दैव संपते, त्याचबरोबर प्रत्येक कामात यश मिळते.